स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे ना प्रतीक्षासाठी केळवण आहे, म्हणजे सुनीता मावशीची मुलगी प्रतीक्षा। तर तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये त्यांना। तर आज तिच्यासाठी केळवण करणार आहे, म्हणजे जेवण। तर छान असं नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही पण जेवण करणार आहेत। तर सर्वजण येणार आहेत, तर तुम्ही पण पहा कोण कोण येतं ते। आणि छान असं फुलांचं डेकोरेशन पण करणार आहे। तर छान असा इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे। तर सर्वांनी मस्त असं चिकनची रस्सा भाजी केली आणि चला तर मग तुम्ही असंच व्हिडिओ कंटिन्यू करा। आम्ही आता स्वयंपाकाला सुद्धा लागणार आहे। आपली भाजी तयार झालेली आहे डेकोरेशन वगैरे तुम्हाला दाखवेलच। चला तर मग व्हिडिओ छान आली आहे, तर टेस्टीच झाली असेल। आणि त्यानंतर मी इकडे सुक्कं चिकन पण केलं होतं। तर इथे पहा मस्त असे त्याच्या कोथिंबीर वगैरे टाकून घेतली आहे। आणि त्यानंतर नाही ते म्हणजे नवरीला काही चिकन वगैरे आवडत नाही, तर तिच्यासाठी छान असं इथे व्हेज जेवण केलेलं आहे। आणि त्यानंतर ना इकडे आता मी ना फुलांचं पाकळ्या वगैरे करून घेते। तर इथे झेंडूची फुलं आणि त्यानंतर अष्टर आणि गुलाबाची पण फुलं आणली होती। तर मी आता त्याच्या पाकळ्या करून घेते, म्हणजे तोपर्यंत आता स्वयंपाक तर काही निम्मा झालेला आहे। आता भाकरी वगैरे आणि त्यानंतर ना आपल्याला राईस लावायचा आहे, म्हणजे भात कुकरला। तर हेमा लावून घेईन आणि भाकरी वगैरे पण करून घेईल, तोपर्यंत मी पाकळ्या करते। त्यानंतर मग आम्ही दोघी पण छान असं डेकोरेशन करणार आहे। तर म्हटलं तोपर्यंत मी पाकळ्या ते करून घेते आणि त्यानंतर मग रांगोळी डेकोरेशन ते करायचं आहे। तर इथे मी पटपट सर्व पाकळ्या करून घेतल्या फुलांच्या इथे। आणि इकडे हेमा भाकरी पण करत होती। तर इथे आता वाजले होते 1 आणि तर 2 वाजता सांगितलं होतं येणार आहेत जेवायला। तर पटपट आवरत होतो इथे। आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, स्किप न करता। तर इथे ना आता त्यानंतर नाही तर माझ्या आता म्हणजे एक नारंगी कलरचे झालेले आहेत माझे पाकळ्या करून। आणि त्यानंतर आता मी पिवळ्या कलरचे सर्व पाकळ्या करून घेणार आहे। आणि दोन्ही कलर असतील तर छान असं मिक्स मस्त होतं। आणि त्यानंतर मग अष्टरची पण छान अशी फुलं आणलेली आहेत। तर अष्टर तर खूप छान दिसतं डेकोरेशनसाठी। तर आज अष्टरची पण मिळाली होती फुलं, तर ती पण आणलेली आहेत। तर असंच पटपट उरकून घेतो आणि तुम्ही व्हिडिओ असाच कंटिन्यू करा। दोन्ही पण छान अशा पाकळ्या केलेल्या आहेत मी। तर तुम्ही व्हिडिओ आवडला ना तर एक लाईक करत जा, म्हणजे आम्हाला पण छान वाटतं। त्यानंतर इकडे केळीचं पान पण आणले होते, तर ते धुवून स्वच्छ ठेवून देते, म्हणजे ते त्याच्यावरती नाव वगैरे काढायचं आहे। तर तेच इथे आमचं चाललेलं आहे। आणि नक्की लाईक करत जा एक व्हिडिओला पाहता, पण तुम्ही काही लाईक वगैरे करत नाही, तर नक्कीच लाईक एक करत जा, म्हणजे आम्हाला पण खूप छान वाटतं आणि व्हिडिओ पण करायला मग जरा इंटरेस्ट येतो। तर करत जा एक लाईक। तर आता इथं माझ्या फुलांच्या दोन्ही पण म्हणजे कलरच्या दोन्ही पण फुलांच्या पाकळ्या करून झाल्यात। आणि इथं पाहू शकता अष्टरची फुलं आहेत, ही गुलाबी कलरची आणि ही आहेत गुलाबाची फुलं। तर चला तर बघा आता आपण ना डेकोरेशनला सुरुवात करूया। तर तोपर्यंत बाहेर हे महिना रांगोळी काढत आहे केळवणसाठी। तर आपण चला तर मग व्हिडिओ असंच पाहू आणि तिने रांगोळी काढलेली पाहून घेऊ। तर इथं पहा छान अशी तिचं नाव आहे प्रतीक्षा। तर तिचं छान असं नाव टाकलेलं आहे प्रतीक्षाचे केळवण, आणि केळीचं पान काढलेलं आहे। तर छान अशी तिने रांगोळी काढली आहे, पाहू शकता इथं। आणि इथं ना मग त्यानंतर मी दाराला वगैरे तोरण म्हणजे लावलेलं आहे, तर ह्या फुलांचं। आणि घरात पण काही थोडंफार करून घेते तोपर्यंत। आणि मग चला, तर रांगोळी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट पण करा रांगोळी कशी वाटली ते। तर इथं आणलं होतं केळीचं पानं, पाहू शकतो छान अशी 2 उन्हाला वाळवायला ठेवली होती। आणि त्यानंतर मग इकडं त्या पानावरती खडूनी छान असं नाव लिहिलं। आणि त्यानंतर लग्नाची तारीख म्हणजे सेव्ह डेट 6/12/2024। तर या सर्वांनी लग्नाला, जर व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच लग्नाला या सर्वजण। आणि इथे ना आता फुलांचं डेकोरेशन करायला सुरुवात केली आहे।
तर आपलं साधं सिंपल असं डेकोरेशन आम्ही करतो आहे, म्हणजे जसं आम्हाला येतं आहे तसं आम्ही करत आहे. तर तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक करा आपल्या व्हिडिओला. तर इथे आमचं डेकोरेशन झालेलं आहे आणि तर आता पहा बाहेर रांगोळी काढली. त्यानंतर इकडे वेलकम ब्राईड असं नाव लिहिलेलं आहे. त्यानंतर मग छोटे छोटे बोल आहेत तर त्याचं नाव टाकलेलं आहे नवरीचं प्रतीक्षा म्हणून, म्हणजे पूर्ण एक एक वर्ड्स त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि इथे दोघांची नावाचं पहिलं वर्ड्स टाकलेलं आहे, पी प्रतीक्षा आणि ओ ओंकार. तर कशी वाटली रांगोळी आणि त्यानंतर हे डेकोरेशन तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका सर्वजण. आणि त्यानंतर इकडं छान असं डेकोरेशन म्हणजे केळीच्या पानावर पण खूप छान असं नाव दिसत आहे. तर पाहू शकता इथं. आणि त्यानंतर इथं आलेली आहे आपली नवरीबाई प्रतीक्षा. तर आम्ही तिला सर्वजण चिकू म्हणतो, तर तिचं नाव आहे प्रतीक्षा. तर इथे सर्वजण आलेले आहे, ती मावशी, त्यानंतर माझ्या ननंदबाई नंदावे आणि मावशीची जाव वगैरे आलेली आहे. तर प्रतीक्षाचा हा भाऊ नाना, त्यानंतर त्याची मुलगी श्रेयांशी. तर हे सर्वजण आले होते जेवायला इथं पहा. आणि त्यानंतर मग इथे आम्ही औक्षण वगैरे तिचं करून घेतलं. इथे हेमा औक्षण करते आहे. त्यानंतर मग मी पण तिचं औक्षण केलं आणि त्यांना पण आवडलं आपलं डेकोरेशन. तर पाहू शकता इथं सर्वजण फुलं दे ना, टाकली की नाही त्यांना सांगू फुलं दे, ऐक दे तर त्यानंतर तिला आम्ही व्हेज जेवण केलं होतं. तर वांग, चपाती, त्यानंतर गुलाबजाम, वरण भात आणि पापड. तर असं तिला जेवण केलं होतं. तर त्याचा मी आता एक एक तिला घास भरवतो, म्हणजे बाकीच्यांना पण ताट वगैरे करून घेतो आणि त्यानंतर मग सर्वजण जेवतील. तर इथं आम्ही दोघींनी पण तिला एक एक घास भरवला आणि फोटो वगैरे काढले. तर चला तर मग आता बाकीच्यांना पण इथं ताटे केलेली आहेत. तर बाकीच्यांसाठी इथे आम्ही चिकनचा रस्सा आणि त्यानंतर फ्राय केलं होतं. तर इथे मस्त अशी काकडी, लिंबू, कांदा, भाकरी आणि चिकन फ्राय आणि चिकन रस्सा. तर
या सर्वजण जेवायला. आणि त्यानंतर तसं सर्वांना जेवायला वगैरे वाढलेलं आहे. तर त्यानंतर मग मावशी वगैरे ते पण बसतील. तर मावशीला पण नाही नॉनव्हेज आवडत, तर त्यांच्या दोघींसाठी पण व्हेज केलेलं आहे. तर छान असा स्वयंपाक पण झालेला आहे, त्यांना पण आवडला. तर चला तर मग आता सर्वजण इथे जेवण करून घेतील. त्यांना बघून आम्ही तिकडे काढू आता आम्ही बोललो आवडते तुला खा म्हणजे मेन आमची काम आहे जेवते का मी माहिती तिथे इतकं थोडं लागले चटकन लागली आपल्याला जेवायची सवय तुला हे त्यानंतर इथं सर्वांची जेवणं वगैरे झाली आणि मग चिकूची उटी वगैरे इथं भरून घेतली. तर तिला छानशी साडी, त्यानंतर बांगड्या वगैरे नाही का दिलं. त्यानंतर दोघींनी पण छान असे तिच्यासोबत फोटो वगैरे काढले. आणि त्यानंतर मग आता मावशी आणि काकांना दोघांना पण पोशाख आणलेला होता. तर त्यांना पण इथे आत्या आणि मामा म्हणजे सासू सासरे दोघे पण त्यांना पोशाख देत आहेत. तर इथे काकांना टॉवेल टोपी आणि त्यानंतर पोशाख. तर इथे थांबा ना मामांना येऊ द्या. त्यानंतर नक्कीच इथे पोशाख दिलेले आहे. तर नक्कीच व्हिडिओ सर्वांनी पहा, स्किप न करता. खूप छान झालेला आहे. आणि त्यानंतर इथे फोटो वगैरे त्यांचे पण काढले. तर इथे व्हिडिओ चालू होता आणि फोटो पण काढत होतो आम्ही. तर इथे मावशी काका त्यांची पण पोशाख घेऊन झाला होता. तर मावशीची जाव आहे इथे, तर त्यांची पण इथं ओटी भेटली. तर त्या पण पहिल्यांदाच आल्या होत्या, त्यामुळं मग त्यांना पण साडी आणि ओटी वगैरे भरली त्यांची. आणि चला तर मग व्हिडिओ आता पूर्ण पहा. आणि कोणी नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं सर्वांना पोशाख वगैरे देऊन झालेला आहे. आणि आता चिकू इथे आपली पाया वगैरे पडन. आणि त्यानंतर इथं मुली पण शाळेतून आल्या होत्या, तर सर्वजण आता बसले आहेत आणि आता सर्वजण निघतील. तर आता इथे पाहू शकता सर्वांच्या गप्पा वगैरे चालल्यात आणि आता निघणार आहेत सर्वजण. तर इथे चिकू आता पाया वगैरे पडून घेईल. सुरुवात